सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मरोळ या ठिकाणी ग्राउंड आहे अंधेरीमध्ये। आणि सीपी मुंबईला जे विद्यार्थी मिळवणं राहण्याची या ठिकाणी उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। राहण्याची सोय या ठिकाणी कुठं करण्यात आली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, कशा प्रकारे करण्यात आली आहे राहण्याची व्यवस्था। आणि त्याचबरोबर जे सीपी मुंबईला आपला ज्यांचं सुद्धा ग्राउंड मरोळला असेल तर भरपूर विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना माहिती नाही की ग्राउंडपर्यंत आपल्याला कशा प्रकारे पोहोचायचं आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, सरळ या ठिकाणी सांगून देतो आपल्याला जायचं कसं आहे सेंटरपर्यंत। सर्वात पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी CSTला तुम्ही येऊ शकता, CSMTला येऊ शकता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही येत असाल महाराष्ट्रातून पहिले जे त्यात रेल्वे स्टेशनर आहे आणि तिथून जे विद्यार्थी मिळवणं घाटकोपरवर तुम्हाला यायचं आहे, ठीक आहे। तर घाटकोपरवर आपल्याला यायचं आहे, घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आपल्याला यायचं आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तुम्हाला घाटकोपरमधून जे विद्यार्थी मिळवणं मेट्रो रेल्वे पकडायची आहे। घाटकोपरमधून मेट्रो रेल्वेची जी तिकीट आहे 20 रुपये तिकीट आहे आणि ते आपल्याला मरोळ नाका या ठिकाणी हिची आपल्याला तिकीट फाळायची आहे। मरोळ नाकाची आपल्याला तिकीट फाळायची आहे, 20 रुपयाची तिकीट आहे। तर पहा जे घाटकोपर रेल्वे स्टेशन पाहिलं आपण, ठीक आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनापाशी जे विद्यार्थी मिळवणं घाटकोपरपाशी जे विद्यार्थी मिळवणं एक त्या ठिकाणी जे आहे मेट्रो रेल्वे आहे, एक लक्षात ठेवा। घाटकोपर एक मेट्रो रेल्वे स्टेशनसुद्धा आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूने, तर आपल्याला मेट्रोने जायचं आहे। घाटकोपरच्या मेट्रो रेल्वे स्टेशनावर आपल्याला जायचं आहे आणि तिथं जे विद्यार्थी मिळवणं तुम्ही या ठिकाणी मरोळ नाकाची जे तिकीट फाळा 20 रुपये तिकीट होते आणि तुम्ही तिथून जे मेट्रोने या मरोळ नाकाला तुम्ही जसे तुम्ही बाहेर एंट्री केली, जसं जे मरोळ आता जे या ठिकाणी मेट्रो रेल्वे स्टेशन आहे मरोळच्या रेल्वे स्टेशनासमोर तुम्ही जशी एंट्री केली तसं जे विद्यार्थी मिळवणं त्याच्या समोर सरळ जावं लागते आपल्याला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तिथं तुम्ही एखाद्याला विचारा की मरोळ पोलीस मुख्यालय कुठं आहे, तर ॲटोवाला तुम्हाला सांगणारच आहे। आणि ॲटोन जर तुम्ही गेले तर ॲटोवाला 50 रुपये त्या ठिकाणी घेते आणि पैदल जर आपण पाहिलं तर 1-2 किलोमीटर हे आहे, 1-2 किलोमीटर आहे, फक्त 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला पैदल चाललं लागते। एवढं अंतरावर फक्त हे ग्राउंड आहे, जवळच आहे, सरळ येत आहे। आणि जिथं आपण मरोळच्या ग्राउंडवर आल्यानंतर सरळच आपल्याला हायवेने या ठिकाणी येत आहे 100 मीटर किंवा 150 मीटर आपल्याला येतं। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं हा एवढा मोठा पेंडॉल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। हा काही एवढ्या मोठ्या याच्यात व्यवस्था मुलांच्या या ठिकाणी राहण्याची केली आहे। तर त्याला मी तुम्हाला दाखवून देतो, हा संपूर्ण पेंडॉल या ठिकाणी दाखवून देतो कशा प्रकारे आहे। तर